दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा हे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा निवृत्ते उदारा सोपान देवा निवृत्ते उदारा सोपान देवा हे मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चेताशी आपुलिया वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळे आपण असावे जवळी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे दे प्रेम काही काळा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरबिंदु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वते नमस्तुते जयांचे केले स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की जय ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाशजा विश्वंभरा शरणांगत भूत जात वंदोनी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्य रसिक श्रीमंत श्री कनकाई कुमार बोलोबा पुत्र आपल्या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभून दिसणारे श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा सर्वांच्या पाठातील परिचयाचा त्या ठिकाणी गोड असा अभंग असून आजच्या प्रसंगाला गाण्या येण्याजोगा आहे विठ्ठल 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 सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी छोटासा अल्प परिहार पवित्र पावन श्री क्षेत्र या गोपी या ग्रामामध्ये हा एका दिवसाचं कीर्तनाचं आयोजन या समस्त डुकरे परिवाराने तथा संपूर्ण गोपी ग्रामस्थांनी एक दिवसीय कीर्तनाचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे काय कारणास्तव आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी ज्ञात आहे आपल्यातलेच असणारे परंतु आज चालू वर्तमानामध्ये ज्यांना वैकुंठवासी असं म्हणावं लागतं असे हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज डुकरे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं पुण्यतिथीच्या निमित्तानं श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र त्या ठिकाणी जमलेलो आहोत त्या निमित्तानं हे कीर्तनाचं आयोजन आहे या कीर्तन साथीसाठी असणारी संपूर्ण महाराज मंडळी आलेले सगळे आपतेष्ट संपूर्ण ही महाराज मंडळी त्या ठिकाणी सर्वांच्या चरणावर त्या ठिकाणी नतमस्तक होतो गावातली मंडळी मला वाटतं कमी म्हटल्यापेक्षा नाहीच आहे अगदी आलेले सगळे बाहेरचेच त्या ठिकाणी लोक आहेत म्हणजे त्या ठिकाणी या परिवारावर असणारं हे प्रेम इथं त्या ठिकाणी सिद्ध होतं आलेले सर्वजण बाहेरचे त्या ठिकाणी आहे त्यामध्ये प्रामुख्यानं ही उभी राहणारी त्या ठिकाणी मंडळी वेळेच्या अभावी प्रत्येकाचं नावं सगळ्यांचे पाठ आहे सगळे आपण त्या ठिकाणी परिचित आहे पण वेळेच्या मर्यादा सगळ्यांचे नाव घेणं शक्य नाही प्रामुख्यानं किरण महाराज मृदंगासाठी आहे गायनाच्या साथीला विकास महाराज अनिल महाराज विठ्ठल महाराज भालके सारंगधर महाराज गिरी इकडनं आमचे कचरू बाबा शिवाजी महाराज आमचे नळविहिऱ्याचे विनेकरी बाबा अगदी सर्वजण त्या ठिकाणी विठ्ठल महाराज खेडेकर आहे आपण आलेले सर्वजण अगदी सर्वांच्या चरणावर त्या ठिकाणी नतमस्तक होतो
आणि संकल्पित वेळेपर्यंत या अभंगाचा भाव या अभंगाची त्या ठिकाणी आजच्या प्रसंगाला या महाराजांच्या शब्दामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा. पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये एक ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज होऊन गेले. ते असे म्हणायचे की भारतामध्ये या भारत देशामध्ये म्हणे आपण जसे सगळे एकत्र आलो ना, काहीतरी कार्य एकत्र आलो. ते गोंदवलेकर महाराज म्हणायचे की या भारतामध्ये जर काही लोकांना एकत्र जर यायचं म्हटलं, किमान 4 लोकांना जरी एकत्र यायचं म्हटलं तर एकाला एक जग सोडावं लागतं. म्हणजे त्याच्या मैतीला तरी 4 एकत्र येत, त्याचा वेळच नाही कोणाला. पण सगळे वेळ सोडून त्या ठिकाणी हे सर्वजण त्या ठिकाणी एकत्र त्या ठिकाणी आले. याचं उत्तरार्धामध्ये चिंतन आपल्याला त्याचं करायचं अभंगाच्या. क्रमाक्रमानं आपल्याला अभंगाचा सविस्तर भाव त्या ठिकाणी पाहायचा आहे. अभंग श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा आहे, 4 चरणाचा आहे. आणि गाथेचं त्या ठिकाणी पारायण करत असताना हा अभंग त्या ठिकाणी झाला प्रेतरूप शरीराचा भाव. या अभंगाच्या अगोदरचा अभंग हा आहे, वाचला आणि म्हटलं बा हा अभंग घेता यावा आणि येऊ शकतो. वास्तविक पाहता कोणाच्या 13व्याला आणि कोणाच्या श्रद्धेला महाराजांनी गाथा निर्माण केलाच नाही मुळीच. पण काय म्हणतात त्याला, समय जाणा समयाला अनुसरून त्या ठिकाणी घ्यावा या दृष्टीनं हा 4 चरणाचा अभंग मी तुमच्या समोर ठेवलेला आहे. महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं पुण्यस्मरण अपभ्रंश झालेला आहे. पुण्यस्मरण ज्या व्यक्तीच्या नावानं समजा व्यक्ती गेलेली आहे आणि त्या तिथीला त्या वेळेला आपण त्या व्यक्तीच्या नावानं त्या ठिकाणी ज्ञानदान अन्नदान ही कार्य जर करत असोल तर याला आपल्या शास्त्रामध्ये काही कर्म सांगितलेले आहेत. त्या कर्मापैकी आजचं हे नैमित्तिक कर्म आहे, काही काम्य कर्म आहे, काही नित्य कर्म आहे. त्याचं वहाप त्याचं चिंतन मला आजचं करायचं नाही. पण आजचं जे कीर्तन त्या ठिकाणी आहे, आजचं हे जे कार्य आहे, आजचं हे जे कर्म आहे हे नैमित्तिक त्या ठिकाणी कार्य आहे, नैमित्तिक कीर्तन आहे. निमित्त काय आहे तर त्या ठिकाणी महाराजांची पुण्यतिथी आहे. पुण्यस्मरण म्हणजे त्या व्यक्तीच्या नावानं ऐकणाराच्या किंवा जमलेल्या समुदायाच्या अंतकरणामध्ये स्फुरण म्हणजे इच्छा, पुण्य करण्याची इच्छा प्रगट होणे, याला पुण्यस्मरण म्हणतात. विठ्ठल तुम्हा सर्वांच्या आपल्या सर्वांच्या बसलेल्या हरिभक्तीपरायण गणेश महाराज परिचयाचे होते, त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आहे. मग एक ढोबळ मानानं शंका उपस्थित करतो, कारण नैमित्तिक कीर्तन आहे म्हणून एक शंकेचं समाधान करू आणि मग आपण क्रमाक्रमानं अभंगाचं चिंतन करू. शंका माझी अशी आहे की आज महाराजांचं 4थं पुण्यस्मरण आहे. तुमचा माझा निरोप घेऊन नव्हे, इहलोकाचा निरोप घेऊन महाराजांना आज तब्बल 4 वर्ष पूर्ण झाले. आणि ज्या व्यक्तीला जाऊन इथून त्या ठिकाणी पूर्णतः 4 वर्ष पूर्ण झाले आणि मग त्या व्यक्तीच्या नावानं त्यांच्या मुलाने त्यांच्या बंधूने म्हणे कार्यक्रमाचं आयोजन केलं, कीर्तनाचं. कीर्तन झाल्यावर अन्नदान आहे म्हणे. मग याची फलश्रुती काय काय कारण असतं सगळ्यांना माहिती आहे. कारण 2025 मध्ये आपण जीवन जगू लागलेलो आहोत. 2025 मध्ये छोटे छोटे शाळेतले मुलं बसलेले. अहो त्याला सामान्य काम सांगा साधारण, पण ते काम करण्यासाठी प्रवृत्त होत नाही. काम झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची सुद्धा अपेक्षा आहे, काहीतरी इच्छा आहे, काहीतरी फल प्रयोजन त्या ठिकाणी आहे. मग ते परम असो किंवा अवांतर असो, काहीतरी मिळावं अशी सगळ्यांची इच्छा आहे. विना प्रयोजनाचं विना फलश्रुतीचं कोणीच काही कार्य करायसाठी प्रवृत्त होत नाही. मग आमचे समाधान भाऊ त्यांचे बंधू असेल यांनी या कीर्तनाचं आयोजन केलं. मग आयोजन केलं म्हणजे याची फलश्रुती काय याच्यावर थोडासा प्रकाश पाडायचा. कशासाठी आहे बा की या गोपी गावामध्ये 1 महिन्यापूर्वी आमक्यानं त्याच्या बापाचं पुण्यस्मरण केलं आणि आमची भावकी आमक्याला आम्हाला हसल म्हणून आम्ही करायचं. गतानुगतिक लोक मागून यानं केलंय म्हणून आम्ही करणं काय आहे. श्राद्ध 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 म्हणजे त्या ठिकाणी काय व्यक्तीच्या नावाने श्रद्धेनं केलं जाणारं कर्म, याला श्राद्ध म्हटलंय. ठीक आहे, पण बाबा हे कर्म करत असताना, हे कार्य करत असताना आम्ही एवढा विपर्यास अट्टहास प्रयत्न करायला लागलेलो आहे. पण या प्रयत्नाची फलश्रुती जर गेलेल्या व्यक्तीपर्यंत जर पोहोचत नसेल तर करून फायदा नाही ना.
सामान्य उदाहरण आहे, तुमच्या गावापासून 10-12 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जाफराबादात गेलेल्या व्यक्तीला इथून एखादं कार्य करून त्याला तृप्ती करता येत नाही. मग इथून त्या ठिकाणी स्वर्ग लोकाला गेलेली व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या नावानं कार्य करू लागलेलो फलश्रुती पोहोचेल का? आणि पोहोचत जर नसेल तर करून फायदा काय? शंका येऊ शकते. तर याच्यासाठी एक उदाहरण सांगतो. त्या ठिकाणी म्हणजे आपला विषय त्या ठिकाणी लक्षात येईल. कल्पना करा, आपल्या परिसरातला एखादा मुलगा विदेशामध्ये त्या ठिकाणी त्याची नियुक्ती झाली. मग शिक्षणासाठी म्हणा किंवा जॉब संबंधानं त्या ठिकाणी म्हणा त्याची नियुक्ती झाली. उदाहरणापुरता एक देश घेऊ, सर्वांच्या पाठातला देश म्हणजे अमेरिका. सोपा जाईल आपल्याला. समजा अमेरिका देशामध्ये आपल्या जाफराबाद तालुक्याचा एक पोऱ्या लागला. बरं लागला, पण इन्कमचा सोर्स पैशासाठी त्याच्याकडे काही त्या ठिकाणी पैसे त्याला मिळकत नव्हते, पैसे येत नव्हते. मग खाणं राहणं विदेशात बाहेर महाग झालंय सगळं. मग त्याने काय करायचंय, आता त्याला जाफराबाद तालुक्यातून जर मदत करायची असली तर कशाच्या सहकार्यानं करावं लागेल हो? त्याला जर अमेरिकेत जर पैसे पाठवायचे तर त्याला एमओ मनी ऑर्डर, बरोबर आहे, मनी ऑर्डर त्या ठिकाणी करावं लागेल. बरं इकडं हजारात मनी ऑर्डर केली आणि तिकडे त्याला ते 1000 काढून खर्च करता येईल का विकास महाराज? हजाराला तिथं मान्यता नाही, अमेरिकेचं चलन वेगळं आहे. मग ते कन्व्हर्ट म्हणजे रूपांतर कशात होते? डॉलर मध्ये त्या ठिकाणी होते. आणि तिसरं उदाहरण आहे, तिसरं म्हणजे पहिली गोष्ट मनी ऑर्डरनं पाठवायचे, आपण हजारात पाठवले, तिकडे डॉलर रुपयात पाठवले, तिकडे करन्सी डॉलर, 2. आणि तिसरं आपण पैसे पाठवायला 15 दिवस विलंब झाला आणि त्याला 15 दिवसामध्ये त्याची पगार झाली, त्याला पैशाची गरज नाही. मग काय होतं, त्याला जर ती पैशाची गरज नसली आणि इकडे बापानं व्याजान काढून जर त्या पोराला टाकले आणि पोरानं सांगितलं पप्पा माझी गरज भासली आता ते पैसे नको, बाप म्हणे बरं पैसे तर पाठवले, पप्पा मला लागत नाही. मग एक कर म्हणे, आता तू मनी ऑर्डर ती सोडूनच घेऊ नको. त्यानं जर ती सोडवली नाही, ती कुठे येते पुन्हा परत येते. हे झालं उदाहरण. आता ऐका, जसं आपण आपल्या पाल्यासाठी मनी ऑर्डर करतो, पहिली गोष्ट तिकडे जाती डॉलर मध्ये रूपांतर होती. तिसरी गोष्ट त्याला जर गरज नसली की ती पुन्हा जशाच तशी ज्यानं पाठवली त्याच्याकडे परत येते. हे उदाहरण झालं. तसं तुमच्या माझ्यातून आपल्या इह लोकाचा निरोप घेऊन हरिभक्तीपरायण वैकुंठवासी गणेश महाराज इह लोकाला परलोकाला त्या ठिकाणी गेलेले आहे. आणि मग इथून त्यांना आपल्याला जसं इथून आपल्याला आपल्या पाल्याला काही त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी पाठवता येतात, तसं पुण्य इथं त्यांच्या नावानं केलेलं पुण्य त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत त्या ठिकाणी पोस्ट करता येतं. सुज्ञ ऐकणाऱ्याला शंका येऊ शकते, महाराज मनी ऑर्डर पाठवता पण तिथे एक ते काय म्हणते पोस्ट ऑफिस, पोस्ट एक काय आहे, एक वेगळं डिपार्टमेंट आहे, ते काम करतं. पोस्ट नावाचं डिपार्टमेंट आहे, ते सगळं हे कार्य करतं मनी ऑर्डर देणं. पण मग इथून पुण्य नेणारं नेमकं आपल्यातलं कोणी का? कीर्तनकार नेणार आहे का विनेकरी नेणार आहे? इथून हे पुण्य जसं पोस्ट हे सगळं करतं तसं इथं एखादं डिपार्टमेंट आहे का? आहे. आर्यमा नावाची देवी, आर्यमा नावाची देवी श्राद्धाच्या दिवशी तर हजर आहे, फक्त दिसत नाही आपल्याला. होणार पुण्य कर्म त्या ठिकाणी ती उचलते. आणि म्हणून आपण श्राद्धाच्या दिवशी त्या ठिकाणी स्वधा आणि स्वाहा त्या ब्राह्मण देवता दशक्रिया करायला स्वाहा नाही म्हणत, स्वधा, कारण अग्नीच्या पत्नीचं नाव स्वधा आहे. आणि स्वधा देवीच्या हाताने आर्यमा नावाची देवी जसं पोस्टमन आपली मनी ऑर्डर घेऊन जातो, तसं ब्रह्मदेवाने ठेवलेला पोस्टमन आर्यमा त्या ठिकाणी पुण्यरूपी मनी ऑर्डर महाराजांपर्यंत ठेवते. इथून महाराजांपर्यंत पोस्ट करणारे पहिला विषय संपला. ऐका, आता दुसरा विषय असा आहे, मी काय बोललो होतो, हजारात पाठवलं डॉलर झाले. मग इथं आपण या ज्ञानदानाचं होणारं पुण्य कोणतं? आता आपण त्या ठिकाणी कीर्तन चालू असल्यानंतर ही महाराज मंडळी सगळेजण त्या भगवंताचं नामचिंतन करतात. या नामचिंतनाचं होणारं ऋण, या नामचिंतनाचं होणारं पुण्य आणि अन्नदानाचं होणारं पुण्य हे महाराजांपर्यंत पोहोचणार आहे. आणि तिसरी शंका अशी, आता आपल्याकडे एक म्हणे, नाचता येणं अंगण वाकडं. एखादा म्हटला आमचे पूर्वज जर आधीच मुक्त झालेले असले तर मुक्तासाठी काय पुण्य करायची गरज आहे? बरोबर आहे ना? मुक्त कासा या म्हणावे बंधनाची नाही. जो मुक्त स्थितीला पोहोचत झालेला आहे, जो मोक्षाला जाऊन पोहोचलेला आहे, त्याच्यासाठी पुण्य करायची गरजच नाही. मग याच्यासाठी तिसरं आहे, मनी ऑर्डर पाठवली
पण त्याला जर गरज नसली की पुन्हा ज्यांना पाठवली त्याच्यासाठी वापस. तसं गणेश महाराज तर मुक्त झालेले, मग मुक्त झाले मग कीर्तन ठेवलं कशासाठी? मग मुक्ताला गरज नाही, त्याच्या पोरायला गरज आहे म्हणून पुन्हा वापस येतं ते. म्हणून त्या ठिकाणी हे काय आहे? पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे. याच्यासाठी पुराणामध्ये कितीतरी दाखले आले. अंशुमान दिलीप आणि दिलीपचा पोरगा पुढं भगीरथ. भगीरथ राजाने एकाचा बापाचा नाही, आपल्या 60,000 पितरांचा उद्धार केला. याच्यानंतर उदाहरण लव आणि कुश यांनी आपल्या आजोबाचा दशरथाचा त्या ठिकाणी उद्धार केला. म्हणजे या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला मला स्वतःसाठी जर काही करता आलं नाही तर आपल्या पूर्वजांना इथं असं, कारण ही कर्मभूमी आहे आणि इथं असं काही कर्मकांड करायचं आहे की ते कर्मकांड केल्यानंतर आपल्या पूर्वजांना सुद्धा त्या ठिकाणी उद्धार त्या ठिकाणी पुढच्या त्या ठिकाणी उत्तर अधिकाऱ्याला करता येतो. ज्ञानोबा बोलले ना, दोन्ही पक्ष पाही उद्धरती, दोन्ही पक्ष पाही उद्धरती, दोन्ही पक्ष पाही उद्धरती, दोन्ही पक्ष पाही. हे काळ वेळ नामे उच्चारिता नाही, दोन्ही पक्षी पायी उद्धरती, दोन्ही पक्षी पायी. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती, दोन्ही पक्ष पाही. म्हटले दोन्ही पक्ष पाही उद्धरती. ज्या कुळामध्ये जन्माला आलेला नामधारक आहे म्हणे, त्या नामधारकाला आपल्या दोन्ही पक्षाचा उद्धार करता येतो. कोणता म्हणे? मातृपक्ष आणि पितृपक्ष या दोन्ही, म्हणजे मात्याचाही उद्धार आणि पितरांकडचाही उद्धार एका नामधारकाला त्या ठिकाणी करता येतो. म्हणून दोन्ही पक्ष पाही उद्धरती, दोन्ही आई वडिलांचा त्या ठिकाणी उद्धार करता येतो. ज्ञानोबरायचं आणखीन याला एक अनुसरून प्रमाण आहे. म्हणजे चांगलं कर्म केलं तर शाबासकी आहे ना, तसं वाईट कर्म केलं तर त्याचीही त्या ठिकाणी शिक्षा आहे. आंबोला केला जरी धावे मन, बुडती बेताळीस जाती नाक कान. ज्ञानोबराय काय बोलले? आंबोला म्हणजे स्त्री. आंबोला केला जरी धावे मन. एखाद्या स्त्रीनं जर व्याभिचार केला ना म्हणे तर बुडती 42 पिढ्या. 21 आणि 21 42 ना, म्हणजे बापाकडच्या 21 आणि मायकडच्या 21, अशा 42 पिढी एक बाई नरकात घालते. म्हणजे बाई म्हटले ज्ञानोबा म्हणजे नुसती बाईच नाही, माणूसही. एका माणसानं किंवा एका बाईनं दोघांनी जर कुकर्म केलं तर 42 पिढ्या नरकात घालता येत्या. आणि चांगलं जर त्या ठिकाणी कर्म केलं तर 42 पिढ्याचा उद्धार एका नामधारकाला करता येतो. म्हणून दोन्ही पक्ष पाही उद्धरती. आणि ते कार्य या ठिकाणी महाराजांचे दोनही चिरंजीव महाराजांचे बंधू या संबंधानं त्या ठिकाणी करतात. त्यामुळं आपण जमलेले सगळे आहात. आणि त्या प्रसंगाला त्या ठिकाणी बोलण्यासाठी, तासभर चर्चा करायसाठी तुमच्या समोर जो अभंग ठेवला मी, तो श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा आहे. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा. महाराज या ठिकाणी या देहाला आल्यानंतर देह संबंधानं त्या ठिकाणी बोललेले आहे. त्या संबंधानं थोडंसं चिंतन करायचं. आणि प्रस्तावनेला अभंगाच्या दृष्टीने मी थोडीशी प्रस्तावना करतो. श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा त्या ठिकाणी अभंग 4 चरणाचा आहे. खूप गोड त्या ठिकाणी अभंग आहे. आणि महाराजाने या ठिकाणी जी अंडरलाईन मांडली ती माणसाच्या कर्माच्या संबंधानं त्या ठिकाणी बोललेले आहे. पण ऐका, आजच्या कीर्तनाचा प्रारंभ आपण जीवन या शब्दापासून करू. जीवन म्हणजे काय? जन्माला येणं, मरेपर्यंत जगणं. म्हणजे जन्म आणि मरण याच्या मधला जो कालावधी आहे याला जीवन त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. जीवन आहे. या मानवी जीवनाचा आरंभ कुठून आहे? म्हणे जन्म झाला त्या दिवशी तुमच्या माझ्या जीवनाला आरंभ आहे. आणि मग या जीवनाचा शेवट कुठं आहे? 99% लोक म्हणते की मरण हा जीवनाचा शेवट आहे. मरण हा जीवनाचा शेवट नाही, मरण हे जीवनाचा अपयश आहे. निदान माणसाच्या देह संबंधानं, अन्य प्राण्याच्या संबंधानं जर चिंतन केलं ना तर म्हणा त्याचं मरण शेवट आहे. पण माणसाच्या देहाला जो जन्माला आला, जो या नर शरीराला प्राप्त झाला,
आणि तोही जर म्हणत असेल की त्या ठिकाणी मृत्यू हे जीवनाचं त्या ठिकाणी शेवट आहे, मृत्यू हा जीवनाचा शेवट नाही, मरण हे जीवनाचं अपयश आहे. मग तुम्ही म्हणाल मग मरण येतच नाही का, मरण टाळता येतं का? शास्त्रामध्ये कितीतरी दाखले, ज्याचा जन्म झाला तो कोणी असो, आजपर्यंत त्या ठिकाणी मोठमोठ्यानं चॅलेंज केले पण जगता आलं नाही. जन्म मरणाच्या बाबतीत 100% पारतंत्र्यात आहे आपण. कितीक जणाला मरायची इच्छा आहे पण मरत नाही, आणि कितीक लोकांना जगायची इच्छा आहे, जगता येत नाही. काळाची एवढी पडेल बाजाव, एकदा आला काळ किती इच्छा असू द्या, अरे न मिळे एक क्षण मनुष्य देह. काय मेरू पर्वत एवढं सोनं जरी दिलं आणि आयु मर्यादा जर संपलेली असली तर महाराज म्हणतात एक क्षण आयुष्य पुन्हा मिळत नाही. आणि एखाद्याला कितीही मरायची इच्छा असू द्या पण आयुष्य जर शिल्लक असलं ना मरता येत नाही. जन्म मरणाच्या बाबतीत बसलेले आपण सगळेजण त्या ठिकाणी पारतंत्र्यात आहो. जन्म आणि मरण ह्या अशा दोन गोष्टी त्या ठिकाणी इथं यायचं म्हटलं आपण तर आपल्या इच्छेनं जन्माला आलो नाही, आणि इथून जायचं म्हटलं तरी तेही आपल्या हातामध्ये नाही. म्हणजे मरण हे त्या ठिकाणी टाळता येत नाही. मोठ्याचं उदाहरण त्या ठिकाणी सांगता येईल, येथे उरुने दे आले अवतार. जीवाचा काय विषय म्हणे, देवाधिकाल नाही चुकलं. आपल्याच त्या ठिकाणी या सृष्टी या पृथ्वी तलावर एक होऊन गेला अगदी अलीकडं 2005-07 ला वारला तो. जागतिक लेवलचा डान्सर होता तो मायकल जॅक्सन. अहो 5 मिनिटाचा डान्स जर करायचं म्हटलं तर तो 92-93 साली ₹1 घेत होता, आणि त्या गिनीज बुकान त्याची नोंद घेतली होती. एवढा त्या ठिकाणी तो विद्वान होता, त्याच्या कलेमध्ये एवढी निपुणता होती त्याची. पैसा होता, सगळ्या गोष्टी होत्या, आणि तो म्हणत होता की मला जगायचंय, अमर व्हायचंय. अमर कार्ड भेटत नाही कुठं, नाही तर भेटले असते लोकांनी वशील लावून कार्ड आणले असते, ते भेटत नाही ते. आणि हा मिळवायला गेला होता अमर कार्ड. यानं काय केलं त्या काळी 2000 म्हणजे 1998-99 अगोदरची गोष्ट, 7 MD मेडिसिन डॉक्टर MBBS घरी बसून ठेवले होते त्याच्या. का सकाळच्या नाश्त्यापासून तर संध्याकाळच्या झोपेपर्यंत लागणारा आहार, लागणारं पाणी सगळं तपासून होतं. त्याच्या शरीराचं DNA टेस्ट करायचं आणि त्याच्या शरीराला अपाय होणार नाही असेच पदार्थ खायला भेटत होते त्याला. एक दिवस आंघोळीला गेला तर बाहेरच काढावं लागलं त्याला. तीव्र हृदयविकाराचा झटका आला, अटॅक म्हणतो आपण त्याला. म्हणजे त्यानंही चॅलेंज केलं होतं, बोलायचं काय मला, मरण टाळायचा अनेकांनी प्रयत्न केला. मरण टळत नाही, मरण चुकत नाही, मोठमोठ्याने चुकवण्याचा. त्रिकालाबाधित सत्य जर काय असेल तर मृत्यू आहे, काळ्या दगडावरची रेख जर काय असेल तर मरण आहे. पण ज्ञानोबा म्हणतात हे मरण नावाचा शब्द कानाला सुद्धा गोड वाटत नाही, पण म्हणे तुम्ही नका वाटू देऊ कानाला गोड, तरी मरण येणार आहे. मरण हे अचूक आहे, मरण हे टळतं. का मरण आहे? मग या मरण संबंधाने थोडंसं चिंतन करायचं. मरण काय येणार आहे? म्हणे तुम्ही ज्या शरीराचा आश्रय केला त्या शरीराच्या बाबतीत थोडासा विचार करा. पंचमहाभूतापासून पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासून या देहाची निर्मिती आहे. आणि त्या ठिकाणी दुसऱ्या संबंधानं जर विचार त्या ठिकाणी केला म्हणे तर त्या ठिकाणी मधला असा आईसाहेब त्या ठिकाणी गोड बोलल्या, लेकराला पाळण्यात टाकलं, आणि लेकराला पाळण्यात टाकल्यावर लेकरं झोपी जात नाही. पण मग गाणं म्हटलं, पण त्या मधला असा आईसाहेबांनी तुम्ही मी जे गाणं म्हणतो ते गाणं नाही म्हटलं. हा देह नाशिवंत, मलमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे, कुर्मी कीटकांचा सांधा किंवा नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हे देह आहे ना, हा मुळात याचे ज्या तत्वापासून बनलेले आहे, जे 5 तत्व आहे तेच मुळात नश्वर आहे. आणि त्या नश्वर तत्वापासून बनलेलं हे नश्वर त्या ठिकाणी शरीर आहे, हे एक दिवस जाणार आहे. कारण या देहाचा स्वभाव आहे परताना, स्वभावता नाश आहे. प्रत्येकी 7 वर्षामध्ये प्रत्येकाच्या शरीरात बदल होतो. सख्या भावाला 7 वर्ष भेटू देऊ नका ना, अर्जंट जाफराबादला चालता चालता जर भेटला तर ओळखता येत नाही. 7 वर्षामध्ये बदल होऊन जातो. का? स्वभावता नाश आहे, परता नाश आहे, आश्रय नाश आहे. आश्रय कुठे केला आपण? या शरीरानं आश्रय कशाचा केला? आश्रय नाश. गोपी म्हणू आपण, गोपी नाही, मृत्यू लोक. आणि या लोकाच्या सुरुवातीचा शब्द काय आहे? मृत्यू. उपजेते नाशे, नाशिले पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा.
या मृत्यूलोकाचा स्वभाव बाबा, जो आला तो जाणारे तो पुन्हा येणार आहे. या मृत्यूलोकाचा स्वभाव आहे, म्हणजे स्वभावता नाश आहे, परता नाश आहे. आश्रय सुद्धा केलाय, म्हणजे आश्रय नाश सुद्धा त्या ठिकाणी या शरीराचा आहे. मग शरीर त्या ठिकाणी जाणार आहे, शरीर नश्वर आहे. मग महाराज म्हणतात शरीर जाणार आहे गाड्या, इथं मोठमोठ्याचं जाणार आहे, यात नवल नाही. मग आपण सगळे त्या ठिकाणी जाणार आहे. तुकोबाराय काय म्हटले त्या ठिकाणी, की इथं देवादिकाला जावं लागलं, श्रीकृष्णाच्या अंगठ्याला बाण लागला आणि देवाला निरोप घ्यावं, निज धामाला जावं लागलं. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, म्हणजे ज्याचा जन्म झाला तो कोणी असो गाड्या, त्या प्रत्येकाला त्या ठिकाणी मरावं लागणार आहे. नश्वर आहे, सगळेजण मरणार आहे. पण एक गोष्ट त्या ठिकाणी आहे म्हणे, कोणती? आपलं धर्मशास्त्र सांगतं, आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीशी समसमान. या 4 गोष्टीचं चिंतन करून अभंगात प्रवेश करू आपण. आहार, निद्रा, भय आणि मैथुन. तर आपल्याला मैथुन आधी घ्यायचं आणि भय शेवट घ्यायचं, म्हणजे भयातून आपल्याला अभंगात चिंतन करायचं. मग आहार निद्रा भय आणि मैथुन या 4 गोष्टी सर्व योनीला समसमान आहे म्हणे. पण बाकीच्यांना त्याचं ज्ञान नाही. कल्पना करा, कीर्तनाला यायचंय आणि कीर्तनाच्या आधी बैलाला चारा टाकायचा, म्हणून त्या मालकाला काय केलं बा, कीर्तनाला जाणं आहे म्हणून त्यानं ज्वारीच्या 2 पेंड्याचे तोडून ठेवले, तुकडे करून ठेवले. आणि त्या माणसाला वाटलं बा कीर्तनाला जायचं, एक टाकून देऊ, आणि कीर्तनाला जर वेळ झाला पुन्हा हरिपाठाला जाणं, कुठंतरी चालूच आहे ना. आणि मग जर पुन्हा तोडायला चारा टाइम भेटला नाही, ती 1 पेंडी संध्याकाळी लक्ष्मी बायलाला टाकून देईन, म्हणून त्यानं ती तोडून अशी बाजूला ठेवली. 1 टाकून कीर्तनाला आला, पण गडबडीमध्ये बैल आखूड बांधाचं लक्ष राहिलं नाही त्याला. बैल झाला लांबा, बैलानं तो तर खाल्लाच, पण जो संध्याकाळच्या ठेवला होता तो बी खाल्ला. उदाहरण माझं संपलं. त्याला जो चारा तोडून ठेवला होता तो कधीसाठी ठेवला होता, संध्याकाळी ठेवला होता. आणि त्याच्या बैलाच्या पुढं चारा टाकला, खातो बैल त्याच्यावरच शेण टाकतो, पुन्हा संध्याकाळी त्याच्यावर बसतो, पुन्हा रातभर तीच हुंगत बसतो आणि तो चाटायचा प्रयत्न करतो. मला ती बैलाचं जादा रंगवायचं नाही, मला सांगायचं काय आहे, बैलाला 2 पेंड्या त्यालाच खाणं होत्या, पण एक दुपारच्याला आणि एक संध्याकाळच्याला खाणं होती. पण बैलानं बैल असल्यामुळं दोन्ही दुपाराच खाऊन टाकल्या, नाही कळालं तरी बैल असल्यामुळं त्यानं काय केलं, त्याच्यासाठी एक सकाळची आणि संध्याकाळची म्हणजे डिनर लंच असं होतं ते. पण त्याचं ज्ञान नसल्यामुळं त्यानं दुपारात त्या ठिकाणी दोन्ही त्याच्या पेंढ्याचा त्या ठिकाणी गेम करून त्या ठिकाणी टाकला, म्हणजे वाजून त्या ठिकाणी दिल्या. मला सांगायचं काय, तसं या देहामध्ये ते नाही. माणसाच्या शरीराला कळतं, वाढणारा किती वाढत असला आणि भाजी किती बी भारी असली तर मापातच खावं लागतं. युक्त आहार संतांनी किती सांगून ठेवलं, अरे तुम्ही जगा कसं, हे नाही खायचं सुद्धा सांगितलं, युक्त कमी खाऊ म्हणे माणसानं. आणि आयुर्वेद असं म्हणतं सर, की माणसाला जर तंदुरुस्त जगायचं असेल तर मुठभरच खाऊ, म्हणून धान्याच्या बोलताना धान्याचं माप करत असताना मुठभर धान्य असं व्यवहारात आपण म्हणतो. प्रत्येक माणसाला 3.5 हाताचा आपापला देह आहे. प्रत्येकानं अन्न खाताना सकाळी म्हणे मुठभर, दुपारा मुठभर आणि संध्याकाळी मुठभर, एवढ्यात माणूस जगतो म्हणे. पण आपण जगासाठी नाही खात ना, खायसाठी जगायचं आहे ना आपल्याला. युक्त आहार त्या ठिकाणी माणसाने सांगितलं. आयुर्वेद म्हणतं फक्त मुठभर खा, जीवन जगू शकता, पण मुठाच्या पेक्षा जर जादा खाल्लं तर त्याच्यावर डॉक्टर जगतो म्हणे. मग म्हणून युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे बासर. इथं सांगितलं निद्रा बहु भाषण. त्या ठिकाणी दुसरी गोष्ट काय सांगितली आता, आहार निद्रा. आहार निद्रा याचं उत्तरार्धामध्ये बोललं काय, निद्रा बहु भाषण. निद्रा सुद्धा जास्त असू नये. 24 तासाचा दिवस आहे, 24 तासातले टप्पे 3 केले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी. 8 1 8 2 16 8 त्रिक म्हणे 8 तास प्रपंच करावा, 8 तास परमार्थ करावा आणि 8 तास झोपावं. झोप पुष्कळ झाली म्हणे 8 तास. 8 तासाच्या वर त्या ठिकाणी झोपू नये. एका जणांना असं विचारलं की बा ही सृष्टी कधी झोपते म्हणे. तर या सृष्टी संबंधानं जर चिंतन केलं, सूर्य जर अस्ताला गेला की वृक्षाचे पानं मिटल्या जातात, याचा अर्थ आहे वृक्ष हे सगळे सृष्टी झोपी जाते. मग माणसं सूर्यास्त झाल्यावर झोपत नाही. मग माणसं कधी झोपते म्हणे,
मोबाईल मधला डाटा संपला आणि अनलिमिटेड असला तर बॅटरी संपल्यावर झोपही कशी असावी त्या ठिकाणी 8 तासाचीच त्या ठिकाणी झोप असावी. आपण प्रपंच करतो 16 तास 8 तास करतो झोप. झाला आहार निद्रा मैथून. आता सगळे अधिकारी माणसं मैथुनावर जास्त चिंतन करायचं नाही. फक्त एक वाक्य बोलतो, स्वपत्नीशी मैथून त्या ठिकाणी असावं, बस. याच्या पुढे चिंतन नाही करायचं. आणि तिसरी गोष्ट त्या ठिकाणी, चौथी गोष्ट आहे भय. बसलेल्या प्रत्येकाला भीती इकडे आता, उभं राहणाऱ्याला भीती आहे, बसणाऱ्याला भीती, जे कीर्तनाला आले नाही त्यांनाही भीती आहे. मी म्हणतो जो जो देहाला जन्माला आला माणसाच्या त्या सगळ्यांना भीती नाही असा शोधून सुद्धा जगात माणूस सापडणार नाही. शोध घ्या तुम्ही, नाही सापडणार की बाबा भीतच नाही. छाती ठोकपणे फक्त या जगाच्या पाठीवर एक वर्गच म्हणू शकतो की आम्हाला भीती नाही. अम्मा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक, अरे त्रैलोक्यात भीती नाही आम्हाला असं फक्त या जगावर साधू म्हणू शकतो. साधू जिंकू जाणे कळीकाळा, ज्याने कळीकाळावर मात केलेली आहे. शेवटचं एखादा म्हणेल मी कोणालाच भीत नाही, कोणालाच नाही म्हणे, नाही कोणालाच भीत नाही. पण शेवटी त्याला जर एकाचं नाव सांगितलं काळाचं तर त्यालाही मान्य करावं लागेल. काळाची भीती सगळ्यांना, बसलेल्या प्रत्येकाला काळाची भीती आहे. एखादा म्हणेल मला काळाचीही त्या ठिकाणी भीती नाही असा मी बोललो. फक्त एकच वर्ग आहे, साधू वर्ग. सगळेजण त्या ठिकाणी आपण ऐकतो. त्या ठिकाणी वेदांताचे गाडे अभ्यासक, त्या ठिकाणी ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजीचे प्रवचन मला आपण ऐकतो. दुर्मिळ, आम्ही दुर्भागी आहे, पण तुम्ही त्यांचे असे प्रत्यक्ष त्या ठिकाणी दर्शन झालेले पाहिलेले लोक आहात तुम्ही. काळावर कसा विजय. पंचदशीचा पाठ झाला गुरुजीचा आणि एक विद्यार्थी आला म्हणे, का गुरुजी मरण कसं राहतं. अहो पंचदशी झाकून ठेवली, खुर्चीवर मांडी घातली म्हणे इकडे असं राहतं म्हणे मरण. डोळे लावून घेतले, पुन्हा उघडलेच नाही. याला म्हणत काळावर विजय. कोणीही म्हणू शकत नाही काळावर. आणि त्या काळाची भीती अंतकरणातली जगाच्या पाठीवर संत महात्म्याने घालवलेली आहे. मग माणूस संबंधाने चिंतन करायला लागलो आपण. म्हणे आहार सोडून द्या, निद्रा सोडून द्या, भय सोडून, त्या ठिकाणी मैथून सोडून द्या. शेवट आहे भय. भय सगळ्यांना भीती आहे. म्हणे काळाची का, काळ 2 मिनिटासाठी बाजूला सोडा, पण सगळ्यांना मी नाश पावण्याची भीती आहे. महाराज म्हणतात हे खरं आहे, नाश पावणार आहे. तू का पावणार आहे तर पहिली गोष्ट त्या ठिकाणी ज्या शरीराला तू जन्माला आला ते नश्वर शरीर आहे. पण त्या ठिकाणी वाईट वाटू नको, गैरसमज सोडून दे. त्या ठिकाणी तू जरी नर शरीराला जन्माला आलाय पण नश्वर शरीराला जन्माला आला, शरीर जरी नाशवान असलं म्हणे, पण त्या शरीरामध्ये एक सामर्थ्य, ते सामर्थ्य या जगातल्या कोणत्या शरीरामध्ये नाही. सर्वश्रेष्ठ शरीर ते माणसाचं आहे म्हणे. की तू शरीराने जरी नश्वर पावला, शरीराने जरी नाश पावला, पण शरीरानं केलेलं काम तू गेल्यानंतर सुद्धा उत्तमाची मोरे कीर्ती मागे, उत्तमाची मोरे कीर्ती मागे, उत्तमाची मोरे कीर्ती मागे, उत्तमाची मोरे. उत्तमाची मोरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणाची सरे, उत्तमाची मोरे, उत्तमाची मोरे कीर्ती मागे, कीर्ती मागे. वा विकास महाराज, ते 2 कीर्तनकार झाले का असं होतं ते. उत्तमची उरे कीर्ती मागे. मला हे प्रमाण घ्यायचं होतं पण अभंगात प्रवेश करून मग घ्यायचं होतं. ते एखाद्या माता माऊलीचे दिवस पूर्ण होते पहा सर. पण काय होतं ते गर्भ काय होतं पूर्णता वाढत नाही. मग डॉक्टरकडे नेले, डॉक्टर सिजर करते आणि मग ते बाळ जन्माला आलं ते 9 दिवस 9 महिने 9 दिवस पूर्ण होत नाही. मग त्या लेकराला काचात ठेवावं लागतं. तसं हे प्रमाण जसं काचात ठेवा
गोड प्रमाण महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं, अरे शरीर जातं, शरीर नश्वर आहे, पण शरीरानं महाराज म्हणतात तुम्हाला नाश व्हायची भीती आहे ना बाबा, शरीर नाश होणार आहे कारण देवादिकाला जावं लागलं, मग तुम्ही असं काही करा की त्याचा नाशच नाही झाला पाहिजे. पहिलं चरण ऐसे का हो करा काही, 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 ऐसे का हो वा वा वा. करा काही, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही. पुढे नाही नास जा, क्या बात है. पुढे नाही नास जा, विश्वांबरा शरणागत, विश्वांबरा शरणागत. हे पुढे नाही नाच जा, हे पुढे नाही नाच जा, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत. महाराज म्हणतात बाबा कर्मभूमी तर कर्म करावं लागणार आहे तुला, आणि तुला नाशाची भीती आहे ना, मग या शरीर संबंधाना आश्रय परता स्वभाव सगळे नाशच आहे, शरीर जाणार आहे, पण शरीराने असं काही कर्म कर म्हणे, ऐसे का हो न करा काही, असं काही कर की काय पुढे नाही नाश, ज्या कर्माचा नाश होणार नाही, तू राहायला पाहिजे, शरीराने जरी नाही राहिला तू विचाराने राहिलं पाहिजे, असं काहीतरी कर. असं या पहिल्या चरणात सरळ सरळ भाव आहे. ऐका महाराज काय बोलले, कर्म बघा, ही कर्मभूमी आहे. कर्माचं 100% स्वातंत्र्य आहे आपल्याला, भोगाचं स्वातंत्र्य नाही दिलं आपल्याला, भगवंतानी भोगाचं स्वातंत्र्य दिलं नाही, भोगतो ना घडे संचिताशिवाय भोग नाही, पण कर्माचं 100% स्वातंत्र्य, कीर्तनाला जायचं, माळ घालायचं, वारी करा, हे सगळं ज्याचं त्याचं 100% स्वातंत्र्य ज्याच्या त्याच्या मनावर आहे. एखादा म्हणेल बा मी कर्मच करणार नाही, महाराज म्हणतात काहीच न करणं हेही एक कर्मच आहे. मग कर्म करणंच आहे ना, मग असं काही करणं की त्याचा नाश नाही, कर्म आहेच, पण ते करत असताना असं करणं. एक जण जेवायला बसला, आता जेवायला बसला तो, तर तो पंक्तिपाठानं होता पहिलाच, म्हणजे नुसतं जेवायचं काम त्याला, जेवायला बसला, वाढणाऱ्याने एक पोळी त्याला वाढली, वाढणारा येणला जात नाही, पंक्तीच्या पोळी संपली, श्लोक व्हायच्या आधीच, श्लोक व्हायच्या आधी दुसऱ्यान पंक्ती वाढायला आली, तर तो एका पोळीचा फडशा एका मिनिटात पाडणारा दुसऱ्या वाढणाऱ्यानं काय केलं, एका पोळीचे 4 भाग केले, त्याला आपण चतकूर म्हणतो, त्यानं ती चतकूर, अहो 2 जणांना वाढूस तर गेली चतकूर, आणि एवढा नेटाना खाणारा तो 2.5 ते पावणे 3 मिनिटांमध्ये त्यानं 3-4 पोळ्या मारून दिल्या. पण माझ्यासारखा शहाणा गेला आणि त्याला म्हणतो व्यवस्थित जेवा. आता काय व्यवस्थित सांगा त्याला जेवायचं, अजून 2.5 मिनिटांमध्ये 4 पोळ्या खाणाऱ्याला त्या ठिकाणी व्यवस्थित जेवा, त्या ठिकाणी म्हणायचं नाही, त्याला काय म्हणायचं, अरे बाबा सावकाश जेव, जेवण हे तुझ्या हक्काचं आहे, जेवण तुला करणंच आहे, जेवासाठीच तुझा जन्म आहे, पण ऐक जेवताना असं जेव की ते तुला पचलं पाहिजे, काहीतरी शरीराला त्या जेवण्याने अपाय झाला नाही पाहिजे. तसं तुकाराम महाराज म्हणतात इथं आलो आपण कर्म करायसाठीच आलो, पण असं कर्म करू नका की त्याचा नाश होईल, असं कर्म नाही, पुढे नाही नाश का. महाराजांनी जे पूर्वार्ध म्हणले ना, म्हणजे सगळ्याच्या तोंडात चपराक मारली महाराज, ऐसे का हो न करा काही, म्हणजे सगळेजण आपण करतो पण महाराजांना जे मान्य आहे ते करत नाही, म्हणून ऐसे का हो न करा काही, तुम्ही जे करता ते करू नका, कारण तुम्ही मी जे करतोय ते नाश आहे, तेच कर्म करतोय, या प्रमाणावरून त्या ठिकाणी ते सिद्ध होतं. आपल्या बोलण्या महाराजांच्या प्रमाणावरून काय सिद्ध होतं, ऐसे का हो न करा काही, महाराज म्हणतात की असं करू नका, म्हणजे काय याचं सिद्ध काय, आपण जे करतो ते करू नका, कारण तुम्ही मी जे त्या ठिकाणी करतोय त्या कर्माला त्या ठिकाणी काय आहे, नाश आहे.
मग नाशाची यादी दिली महाराजांनी. नाशिवंत आटी प्रिया पुत्रधन. नाशिवंताची आटी दिली कोणती म्हणे? प्रिया पुत्रधन. याचं पुन्हा सूक्ष्म जर चिंतन केलं तर पुन्हा तुकोबाराजाच फिरतो हा मोर्चा. कस काय? तुम्ही मी जन्माला आलो 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, बरोबर आहे. धर्म नावाचा पुरुषार्थ म्हणजे पोरे आहे, मुलगा. काम नावाचा पुरुषार्थ म्हणजे आटी प्रिया म्हणजे बायको आहे, आणि अर्थ म्हणजे धन, तिसरा पुरुषार्थ. मग तुकाराम महाराज आम्ही पुरुषार्थी व्हायचं नाही का? तर याचा अर्थ असा आहे, श्री प्रिया पुत्र धन म्हणजे बायको पोरग आणि धन याला डावलून कर्म नाही करायचं, यांना सोबत घेऊन कर्म करायचं. पण असं करायचं त्याचा नाश नाही झाला पाहिजे. तिन्हीचे एक एक दाखले देऊ आपण. म्हणजे महाराजांनी सांगितलं प्रपंच करायचा नाही. प्रपंच काय? पक्षी अंगानी उतरती तैसे असावे संसारी. संसार करायचा पण संसारामधले असणारी बायको. सगळं संतांचं चरित्र आपण अभ्यासा. ज्ञानोबराई हे 4 भावंड वगळले तर सगळ्या संतांनी त्या ठिकाणी सुखे करावा. हा, पण त्याच्यात महाराजांनी सांगितलं गुंतायचं नाही. नाशिवंत आटी प्रिया, बायको नाशवा नाही म्हणे. मग बायकोला सोबत घेऊन जर कर्म त्या ठिकाणी केलं तर काम नावाचा पुरुषार्थ आहे. बायकोसाठी उदाहरण आई साहेबाचं उदाहरण आहे, नाथबाबाचं. तुकोबारायचं आहे. तुकोबाराची यशस्वी परमार्थ केला तर त्याचं श्रेय 100% जर जात कोणाला असेल तर आऊसाहेब जिजा आई साहेबाला, सगळ्या संतांचं. पण अगदी अलीकडं एक 50 वर्षापूर्वी घडलेली घटना, आणि 50ही सोडून द्या, 2-3 वर्षापूर्वी एक मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. नाना पाटेकरने त्यात काम केलं. प्रकाश बाबा आमटे. सगळ्यांनी पाहतो एकदा पिक्चर. चांगले पिक्चर पाहिले पाहिजे. आपण जे पाहिजे ते पाहत नाही, दुसरे पाहतो. प्रकाश बाबा आमटे, त्या प्रकाश आमटेंनी एक पुस्तक लिहिलंय, प्रकाश वाट म्हणून त्यांचं पुस्तक आहे. वाचण्यासारखं पुस्तक आहे ते. या दोघेही MBBS डॉक्टर, MD डॉक्टर, हे दोघं आमटे कुटुंब. अहो सर्वस्वाचा त्याग केला, पुढे नाही नाश ज्या बायकोला घेऊन. अहो दवाखाना त्या ठिकाणी खोलत बसले नाही. चंद्रपूर पासून सुमारे 200 किलोमीटर नक्षलवादी जो एरिया आहे ना, त्या एरियामध्ये त्या ठिकाणी आदिवासी लोक राहतात. खायची व्यवस्था नाही, लज्जा रक्षण करायला कपडे नाही. त्यांच्या पुस्तकात असं म्हणे, मुंग्यांची चटणी, सापाचे तुकडे, उंदराची त्या ठिकाणी भाजी करून ते लोक उंदर भाजून खायची, एवढी बिकट त्या लोकांची परिस्थिती. आणि आमटे कुटुंबियानं, मंदा आमटे आणि प्रकाश आमटे यांनी आयुष्याचे 40 वर्षे त्यांच्या सेवेत घालवले. तर त्या वनवासातले सगळे लोक म्हणत होते, हे आमटे परिवार नाही आला म्हणे आमच्या सेवेसाठी. त्रेता युगातला जो राम सीता होते म्हणे, ते काही आम्ही डोळ्यानं पाहिले, फक्त ऐकले म्हणे कानाना. पण हे दोघं जण आमच्यासाठी राम सीता आहे म्हणे. आणि त्याच्या पुढे बोलायचंय, त्या प्रकाश आमटेनी स्वतःच्या बायकोसाठी एक वाक्य पहिल्याच पानावर लिहिलं. आणि प्रपंचामध्ये नवऱ्यानं बाईचं नाव घेतलं पाहिजे की हिच्यामुळं माझा संसार आहे. आणि परमार्थामध्ये बायकोनं म्हटलं पाहिजे माझा नवरा साधू आहे. कारण माझ्या नवऱ्याचा परमार्थ कोणत्या अवस्थेला हे जग नाही सांगू शकत, ही बायको सांगू शकते. अनिल महाराज, विठ्ठल महाराज, मला तिघायला अनुभव आला एका व्यक्तीचा. बायकोन म्हणलं पाहिजे परमार्थात. आणि प्रपंचामध्ये त्या ठिकाणी नवऱ्यानं म्हटलं पाहिजे. त्या प्रकाश आमटेनं त्या मंदा आमटेसाठी वाक्य लिहिलं. अरे म्हणे, त्रेता युगात असणारी जी सीता वनवासात गेली होती, त्या सीतेला एकदा मोह झाला होता. कशाचा? सोनेरी कातड्याचा. पण माझी मंदा अशी म्हणे, तिला साधारण त्या ठिकाणी माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत 10 मिनिटं राहावं एवढा सुद्धा मोह झाला नाही म्हणून पारितोषिक दिलंय. म्हणून आज त्या मंदा आमटेचं नाव निघतं पुढे नाही नाश ज्या. नाशिवंत आटी प्रिया बायको झाली. आता आहे पुत्र. पुत्रा संबंधानं कमाल महाराज आहे, कबीर महाराजांचे चिरंजीव. सगळ्यांना वेळ आपली कमी आहे आपल्या हातात म्हणून स्पर्श करतो. संत मंडळी आले तर कबीर महाराजांनी आणि
कमाल महाराज चोरी करायला गेले, पकडल्या गेले, शिर कापून आणलं होतं कबीर महाराजांनी. आणि आजही त्या कबीर महाराजाचं त्या ठिकाणी, कमालाचं त्या ठिकाणी नाव निघतं, कर्म निघ पुढे नाही नासजा पुत्र. आणि तिसरा आहे धन. धनही त्या ठिकाणी, धन जर त्या ठिकाणी पुरुषार्थ असेल तर तुकाराम महाराज, मग तुम्ही कसे म्हटले नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, तर त्या धनाचा विनियोग, धनाचा सदुपयोग झाला पाहिजे. धनाचा उपयोग त्या ठिकाणी कुठं केला पाहिजे. आता सध्याला चालू वर्तमानात 2025ला रेमंड कंपनी, रेमंड नावाची कंपनी, भारी भारी ब्रँड कपडे आहे त्यांचे. त्या रेमंड कंपनीचा जो मालक आहे सिंघानिया, तो 1-2 वर्षापूर्वी म्हणे त्याच्या 1 मिनिटाची 5 मिनिटाची कमी काही कोट रुपये होती. पण तो म्हणे आता आपण वृद्धावस्थेला प्राप्त झालो, त्यानं सगळी त्या ठिकाणी असणारी त्याचा सगळा कारोबार 2 पोराच्या नावावर करून दिला. आज तो सिंघानिया रेमंड नाही तर त्या सिंघानिया ग्रुपचा मेन त्या ठिकाणी ओनर आहे. तो आज मुंबई सारख्या एकदम झोपडपट्टीमध्ये 2,500-3 हजार रुपये महिन्याच्या रूम मध्ये एका खोलीमध्ये राहतो. कशासाठी बोललो? धन नाशिवंत, उपयोग चांगल्या ठिकाणी केला नाही. मग हे धनाचा कसा नाश नाही याच्यासाठी उदाहरण आहे. आणि वाचलं तर लक्षात येईल. काय अमेरिका देशामध्ये एक घटना घडली आणि ती आजही भारतामध्ये प्रसिद्ध आहे. $40 स्टोरी असं त्या घटनेचं नाव आहे. आजही प्रख्यात येते. एका अमेरिकेतल्या एका पोराला 40 म्हणजे $40 गरज होती आणि तो शोधू लागला पैसे पैसे पैसे, कोणी देईना. एक मोठा बंगला पाहायला गेला, बंगल्या पुढं आता ते सगळं इंग्लिशमध्ये संभाषण झालं. पण आपण मराठीत सांगतो, मला सांगायला काही हरकत नाही, सांगू शकतो मी इंग्लिशमध्ये, पण तुम्हाला कळायला पाहिजे, मला बी नाही येत. ते गेला, राम राम जय हरी सगळं झालं आणि त्या घरमालकाला म्हणे दादा मला $40 पाहिजे. संपत्ती आणि दया, तिथं काय आहे? भगवंताची काय? भगवान ज्ञानोबा गीतेमध्ये त्या ठिकाणी बोलले, त्या ठिकाणी दया, संपत्ती आणि दया जिथं जर एकत्र असेल तर ती भगवंताची काय एक ती विभूती त्या ठिकाणी आहे. मग गेला म्हणे मला $40 पाहिजे. $40 घेतले आणि त्याला ती कुठंतरी जॉबला नोकरी लागायसाठी भरायचे होते, भरले. नशिबानं तो नोकरीला लागला. या घटनेला आता 1.5 वर्ष झाला आणि 1.5 वर्षाच्या बाद त्याच्याजवळ ते $40 आले. ते $40 त्या पोरानं घेतले आणि त्या मालकाकडे गेला. म्हणे हे तुमचे $40. म्हणे हे बघ, तू दिलेले हे $40 मला जर दिले तर मी याच्यापेक्षा काही जादा श्रीमंत होणार नाही, आणि तू जर मला दिले तर तूही गरीब होणार नाही, पण हे $40 मला नको. म्हणे मग हे कृतज्ञपणा होईल. त्या मालकाने सांगितलं हे $40 मलाही देऊ नको आणि तुझ्याजवळ सुद्धा ठेवू नको. जे हो नावाचा पिक्चर आला होता सलमान खानचा 2-4 वर्षापूर्वी, त्या $40 कॉफी केलेली आहे, त्या कथेची कॉफी केलेली या डायरेक्टरनं. कळण कशी केली तर त्यानं सांगितलं हे $40 मलाही नको तुझ्याकडे ठेवू नको, पण जसा $40 शोधार्थ तू माझ्या घरापर्यंत आला होता तसा या अमेरिका देशामध्ये एखाद्याला गरज भासल म्हणे या $40 त्याला देऊन टाक. त्यानं त्याला दिले आणि त्यांनाही त्याला देताना सांगितलं हे मला नको देऊ, एखाद्याला गरज पडली त्याला दे. त्याला तर असं सांगितलं जातं. आजही ते $40 अमेरिकेमध्ये फिरू राहिले आणि अनेक लोकांचे काम होऊ राहिले. पुढे नाही नासजा. धन योग्य ठिकाणी, फक्त त्या धनाचा सदुपयोग त्या ठिकाणी झाला पाहिजे. म्हणून आपला विषय संपला. महाराज म्हणतात ऐसे काहू न करा काही, पुढे नाही नासजा. त्याच्यासाठी मी थोडासा पूर्वपक्ष केला होता नाशिवंत अटीसाठी. मग हे शरीर जरी नश्वर असलं, शरीर जरी विनाशी असलं तर विनाशापासून सुद्धा त्या ठिकाणी अविनाशी बनवता येतं. अविनाशी बनवता येतं, त्याचा नाश होऊ शकत नाही. शरीर कसं आहे? विनाशी आहे, शरीराचा नाश होणार आहे, पण या विनाशी शरीरापासून असं बनवता येतं की त्याचा कधीच नाश होत नाही. संत महात्म्याचे पुरावे देतो. एक लौकिक उदाहरण सांगतो, पुन्हा खूप गोड आहे. आपण गहू, साखर, तांदूळ, घरात लागणारा किराणा किती दिवसाला भरतो? महिन्याला भरतो. कोणाची लय परिस्थिती हलकी असली तो आठवड्याच्या बाजारला भरतो. लाईटचं बिल महिन्याला भरतो.
अन्य व्यवहारातल्या गोष्टी जेव्हाच्या तेव्हा कपडे घेतो आपण, कपडे तर कपडे वर्षाची वर्ष घेतो, दिवाळीला घेतो किंवा गुढीपाडव्याला घेतो, बरोबर आहे. पण प्रत्येकाच्या घरामध्ये दूध लागतं. दूध आता सगळे लोक वापरते ना चहाला दूध. चहामध्ये महत्वाचा घटक दूधच आहे. मग ती दूध प्रत्येक जण घेतो ना. बरं दुधाचा असं आहे का साखरावर नाही ते एकदाच 50 लिटर घरी नेऊन टाकलं ताणच नाही. ज्ञानोबा दुधा संबंधानं बोलले की गोड आहे, पवित्र आहे. पण मला माझा सिद्धांत पटवून द्यायचा आहे. आजच्या पुरतं म्हणा दूध हे नश्वर आहे, नाश आहे. एका दिवसात दूध खराब होतं, दुसऱ्या दिवशी रामभाऊ महाराज बरोबर आहे ना, आज दूध आणलं तर उद्या त्या दुधात चहा करता येत नाही, फुटतं ते दूध, खराब होऊन जातं ते. आणि ते इतकं विनाशी दूध की ते दूध एकटं खराब नाही होत, मग तुमच्या साखराला आणि पत्तीला सुद्धा नाश होतं ते, बरोबर आहे. विनाशी आहे दूध. पण विनाशी पासून अविनाशी करायचं म्हणजे पुढे नाही नाश हे बोलायचं मला. ते दूध तापवायचं, दूध तापवायचं, तापवायचं, तापल्यानंतर काय येते त्याच्यावर साई येते. साई, शेण, उतरण आणि जावाई ह्या 4 गोष्टी माता भगिनीला आवडत्या म्हणे जास्त. मग ती साई आहे. साय असेल किंवा तापलेलं दूध आहे, त्याला मडक्यामध्ये इरझण टाकलेलं असतं. त्या दुधाचं काय करायचं, दही 2-4 दिवस असं ते चांगलं मुरजू दिलं की ते दही होतं. आणि मग त्या दह्याचं ज्ञानोबा म्हणतात मंथोनी नवनीता, मंथन करायचं दह्याचं. मग त्या दह्याचं काय करायचं, मंथन करायचं. मंथन दह्याचं केल्यानंतर त्या दह्यातनं 2 पदार्थ निघते. त्यातला एक पदार्थ आहे लोणी. लोणी काढवायचं, लोण्यापासून तूप आहे. मग मला सांगा लोणी कधी खराब होतं? महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात, वर्षात, 4 वर्षात नाही. तूप खराबच नाही होत. विनाशी दूध आहे, पण विनाशी दुधावर प्रक्रिया केली तर त्या विनाशी दुधापासून तूप निघतं. आणि त्या तुपाच्या संबंधान चिंतन केलं तर तूप कधीच त्या ठिकाणी खराब होत नाही. त्या दुधाप्रमाणे मानवी शरीर नश्वर आहे, नाशवान आहे. पण जसं त्या दुधावर प्रक्रिया केली तर तूप मिळालं, तसं त्या ठिकाणी या मानवी शरीरामध्ये विवेकी बुद्धीने त्या ठिकाणी मंथन करायचं विचाराचं, आणि विचाराचं मंथन करून असं काही कर्म करायचं की त्याचा पुढे नाही. शरीर जरी गेलं तर महाराज म्हणतात पुढे नाही नाश जा, उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती राहिली पाहिजे शिल्लक मागे. हा शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. ज्ञानोबा त्या ठिकाणी बोलले काय, किंबहुना शरीरे. त्या ठिकाणी या शरीराला यायचं आणि शरीराने मरणार आहे, पण असं मरायचं म्हणे, असं मरायचं की जन्म मरणावर चिर त्या ठिकाणी घालता आली पाहिजे, जन्म मरणातीत त्या ठिकाणी होता आलं पाहिजे. म्हणजे मनुष्य गेला पाहिजे, पण कर्म रूपाने उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तम रूपाने कीर्ती राहिली पाहिजे. कीर्ती राहती, सगळ्याची राहती, पण उत्तम रूपानं नाही. कीर्तीचे प्रकार 3 आहे पहा. एक निस्ती कीर्ती आहे, एक कुकीर्ती आहे आणि एक उत्तम कीर्ती. कीर्ती कशाला म्हणायचं, हयात म्हणजे जी व्यक्ती आपल्या जवळ आहे, फक्त जोपर्यंत त्या व्यक्तीचा सहवास आहे तोपर्यंतच त्या व्यक्तीची वाहवाह करणं याला कीर्ती म्हणायचं. याला उदाहरण, माफी मागून बोलतो. गावचे सरपंच हजर असन तरी त्याशी माफी मागून बोलतो. गावामध्ये एखादा जर पंचायत समितीचा साहेब जर गावात आला तर गावातला माणूस सरपंचाची ओळख करून देतो, हे आमच्या गावचे सरपंच. हे ग्रामपंचायतवरचे 4 पत्र इकले आणि याला ह्यो ड्रेस शिवला. म्हणजे ही जी ओळख करून दिली याला कीर्ती म्हणा, फक्त काही तथ्य नाही त्याला.
फक्त 5 वर्षासाठी हे सरपंच आहे म्हणून त्याशी वाहवा करणं ही कीर्ती, काही किंमत नाही. एक कुकीर्ती आहे. कुकीर्ती कोणी केली? अजमल कसाब. हिंदुस्थानामध्ये असं कुठं वाचलं का तुम्ही? आमच्या इथे श्री पांडुरंगाच्या कृपेने हरिभक्तीपरायण अजमल महाराज कसाब यांच्या पंचम पुण्य स्मरणार्थ भव्य दिव्य होईल तर ते पाकिस्तानात. मग कीर्ती केली पण कुकीर्ती. आणि तिसरी आहे उत्तम कीर्ती. उभारीला ध्वजती चराचरी कीर्ती ज्यांची. उत्तम रूपाने जगतामध्ये कीर्ती कोणाची आहे? कबीर महाराजाचा एक दोहा आहे पहा. सूरत से किरत बड़ी बिन पंखो उड़ जाए, सूरत तो जाती है किरत कभू ना जाए. कबीर महाराज म्हटले सूरत से किरत बडी म्हणजे शरीरापेक्षा शरीरानं केलेलं कर्म चांगलं आहे म्हणे. कारण शरीर जातं पण शरीरानं केलेलं कर्म कधीच नाही. ज्ञानोबा आपले सोयरे कोण आहे? अहो सुज्ञ माणसं बापाचं श्राद्ध घालायला लागले. पण काही काही असे महाभागे महाराष्ट्रात की बापाचं तेरसं बी माहित नाही द्यायला. पण या महाराष्ट्रामध्ये 700+ वर्ष होऊन गेले पण तरी ज्ञानोबाराचे संजीवन समाधी सोहळ्याला सगळा महाराष्ट्र नाही सगळ्या जगभरातून लोक येते. याचं उत्तर काय? पुढे नाही नासजा बस एवढंच आहे. कर्मरूपानं शिल्लक आहे ज्ञानोबाराय. तुकोबाराय असेल अखेल सगळे संत आहे. या सगळ्या संतांच्या पुण्यतिथ्या जयंत्या आपण त्या ठिकाणी साजऱ्या करतो ना. हे नाते संबंधानं आपले त्या ठिकाणी कोणीच नाही. फक्त त्यांनी कर्म असं केलंय त्या कर्माचा त्रिकाला बाधात सुद्धा तिन्ही काळामध्ये नाश होत नाही. आणि ज्याचा नाश होत नाही, जो स्वतःसाठी जगतो त्याला देश त्या जग हे ध्यानात ठेवत नाही. जगाने कोणाला त्या ठिकाणी ध्यानात ठेवलंय? आता गुढीपाडवा येणार आहे. आता नवीन वर्षाचं सण आहे. नवीन हिंदूचं वर्ष आहे. आरंभ होणार आहे. मग कोणी घराला पेंट करतं, कोणी घर सारवतं, कोणी घर धुवून काढतं, कोणी शेतातले कामं करतं. आता हे सोशल मीडियाचा जमाना आला. दुपारची सेवा, संध्याकाळची सेवा, रात्री झालेली सेवा असे स्टेटस टाकतो आपण. फेसबुकला अपलोड करतो, व्हॉट्सअपला टाकतो. का टाकतो? प्रचार व्हावं हेच माध्यम आहे ना त्याचं. कोणीतरी आमचं पाहिलं पाहिजे. पण एखाद्यानं जर स्वतःचं घर असं पुसता पुसता असा फोटो टाकला किंवा व्हिडिओ काढला 30 सेकंदाचा स्टेटस ठेवलं तर एखादा म्हणतो काय मोठेपणा स्टेटस ठेवायला का उपकार करायला लागले का? स्वतःचं घर धुवायला लागले तुम्ही, स्वतःचं घर साफ करता. म्हणजे स्वतःचं घर साफ करणाऱ्याला जग ध्यानात ठेवत नाही. पण या महाराष्ट्रामध्ये एक पुण्यतिथी अशी साजरी होती की त्या महात्म्यांना उभं आयुष्य रस्ते झाडले. कोणी? गाडगे महाराज. पुढे नाही नासजा हे बोलायचंय मला की असं कर्म करा. अरे कर्म करणं चालूच आहे म्हणे रात्रंदिवस. पण असं कर्म करायचं की आपण गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी आपलं कर्म अबाधित राहिलं पाहिजे. मग महाराज ते कोणतं कर्म आहे? महाराजांनी सांगितलं त्या भगवंताला शरण जाणं दुसरं चरण. विश्वंभर शरणागत, विश्वंभर शरणागत, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, भूतदाता वंदोनी, भूतदाता वंदोनी, विश्वंभर शरणागत, विश्वंभरा शरणागत, भूतदात वंदोनी, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा असं कर्म करा त्याचा नाश झाला नाही पाहिजे ना. तर महाराज म्हणतात ते कर्म कोणतं आहे? विश्वंभरा शरणांगत. विश्वंभराला शरण जायचं. आणि काय करायचं? भूतजात वंदोनी, सगळ्या भूतांना म्हणजे सगळ्या जीवांना त्या ठिकाणी वंदन करायचं. का सगळ्या जीवांना वंदन करायचं? तर जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चिंत जाण माझा. ज्ञानोबा म्हणतात जे जे भेटेल तो कोण आहे? तो त्या परब्रह्माचाच अंश आहे. सगळ्यामध्ये त्या ठिकाणी काय? त्या भगवंताचाच अंश पाहणे
जनीवनी अवघा देव, सगळ्यामध्ये त्या ठिकाणी त्या ईश्वरालाच पाहणं हे त्या ठिकाणी काय आहे, अविनाशी त्या ठिकाणी कर्म आहे. आणि महाराज म्हणतात ते तुम्ही कर्म करा आणि त्यासाठी काय करा, त्या भगवंताला शरण जा. मग त्या भगवंताला शरण कसं जायचं, महाराजांनी सांगितलं, विठोबा कुमार विठोबा कुमार विठोबा वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज हनुमान की जय। गोपाल घुमाए गोपाल घुमाए गोपाल घुमाए गोपाल घुमाए गोपाल घुमाए जय जय गोपाल घुमाए जय जय गोपाल घुमाए गोपाल घुमाए गोपाल घुमाए गोपाल घुमाए गोपाल घुमाए गोपाल घुमाए करा काही पुढे नाही नाश जा, विश्वंभरा शरणांगत सा भूतजात बंदोनी. श्रुतीचे काने गाफळ, म्हणजे श्रुतीचंही त्या ठिकाणी म्हणणं काय आहे, तर भगवंताला शरण जा. आणि महाराज म्हणतात तुका म्हणे पुढे काही आणि वाट नाही, यावरी तुकाराम महाराज म्हणतात या देहाला जन्माला आल्यानंतर वाट नाही यावरी, म्हणजे भगवंताला शरण गेल्याशिवाय दुसरा त्या ठिकाणी मार्ग नाही. म्हणून तुम्ही काय करा, विश्वंभरा शरणांगत भूतजात बंदोनी. ज्ञानेश्वर माऊली राज माऊली ज्ञानेश्वर माऊली राज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली राज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली राज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली राज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली. काही पुढे नाही नाश जा, विश्वंभरा शरणांगत भूतजात बंदोनी. यथामध्ये अवकाश. या अभंगाचं थोडंसं चिंतन आपण करायचा प्रयत्न केला. या अभंगाचा अर्थ असाच असेल असं माझं म्हणणं नाही. भगवंताच्या कृपेने आणि संपूर्ण महाराज मंडळीच्या आशीर्वादाने अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला असो. पवित्र पावन त्या ठिकाणी या ग्रामामध्ये महाराजांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या परिवारानं, अर्थात महाराजांचे बंधू, महाराजांचे दोन्ही मुलं यांनी या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आयोजन केलं. या आयोजनासाठी या लाभलेले संपूर्ण महाराज मंडळी, त्याच्यासाठी मी जो अभंग निवडला होता तो महाराजांचा होता. उत्तर अर्धामध्ये महाराज म्हणतात असं कर्म करा की त्याचा पुढं नाश झाला नाही पाहिजे. हरिभक्तीपरायण गणेश महाराजाचं असं कर्म आहे की पुढे नाही नाश जा, याची पावती जर काय असेल तर आलेली हे सगळे मंडळी. कारण एवढे सगळे मंडळी एका टायमाला एका वेळेत हे सगळे येणं शक्य नाही गाड्या. आज हे 25चं वातावरण आहे, 2025चं कोणाला वेळ नाहीये. सकाळची आंघोळ कोणी 10 वाजता करतं, 10चा कार्यक्रम 12ला आहे. कोणाला स्वतःसाठी वेळ नाही, पण सगळे कामं सावरून सगळे जण त्या ठिकाणी कीर्तनासाठी आले. म्हणजे कीर्तन ऐकण्यासाठी नाही आलेली ही सगळी मंडळी. ही मंडळी त्या ठिकाणी आली गणेश महाराजाचं पुण्यस्मरण म्हणून आली. पुढे नाही नाश जा. मी आरंभालाच बोललो, या जगात 4 लोक जर यायचे तर एकाला जगाचा निरोप घ्यावा लागतो. पण हे सगळे माणसं एकत्र येणं ही सगळी सोपी गोष्ट नाही. ते
माणूस त्या ठिकाणी आता मरतो पण आपण सगळे मैतील जाणारे माणसं प्रत्येक गावात ते माईक मास्टर माणूस राहतो एक कोणता कार्यक्रम असला माईक त्याच जवळ ते बरोबर जमत होते सगळ्याच कामात तर ते अंत्यविधी करताना तो बोलत असतो मी बोलू का अंत्यविधीच्या टायमाला तो बोलणारा त्याच्याकडे लक्ष देऊ नका पण समाजात जी चर्चा आहे ना ती त्याच्या जीवनाची शेवटची पावती ती त्याची पावती आलेला समुदाय त्या ठिकाणी आहे आणि आलेल्या समुदायाचा चेहरा आलेल्या समुदायाची चर्चा सांगती की गेलेला व्यक्ती कसा आहे तो बोलणाऱ्याकडे लक्ष देऊ नका तो फेकतच असतो पण समाज त्या ठिकाणी बोलत असतो समाज त्या ठिकाणी सांगत असतो तशी एका गावातून आलेले कोणी एक वारकरी कोणी दोन वारकरी 15-20 गावाची आलेली मंडळी आहे ही मंडळी काय त्याच्या पोरांना फोन केला लय प्रेम आहे म्हणून नाही हे महाराजांनी केलेला निष्काम परमार्थ आणि त्या परमार्थाची ही पावती आहे आणि म्हणून त्यांच्या श्राद्धाच्या त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्वजण आलात तुम्ही मी आपण सर्व मिळून केलेली सेवा त्या सेवेचं झालेलं फळ महाराजांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचो अशी हनुमंतरायाच्या चरणी सदिच्छा त्या ठिकाणी व्यक्त करून झालेल्या सेवेला तू कमरे उडे जाय तो कामने पुढे का तू कामने पुढे काही तू कामने विश्वंभरा शरण विश्वंभरा शरण वाटेवरे वाटेवरे यावरी विश्वंभरा शरणागता विश्वंभरा शरणागता बुद्धजात बंधुनी भूत जात करा जमा परत